आज तर आम्ही तिघ जण आलतो कपडे आणायला. रस्त्याने जाताना पाहुण्यांनी एवढं मोठं फॅन लावलेलं काही विषयच नाही. आजचा व्हिडिओ पण एकदम खतरनाक होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं सांगतो. राम राम मंडळी, मी आकाश तवले आणि माझ्यासोबत आहे माऊली तवले आणि अमर तवले. आता बरेच दिवस झालं माऊली म्हणत होता आपल्याला कपडे आणायला जायचे. मग काय सगळ्या कामाला सुट्टी दिली आणि आम्ही तिघ जण निघालो कपडे आणायला कळमला. माऊली सरांनी तर कळमला जाता जाता एका कामात दुसरं काम पण करून घेतलेलं. कळमला जाताना माऊली सर म्हणलं आपल्याला वाघुलीच्या उस्तुडीच्या फडावर जाऊन ट्रॅक्टरवाल्याला एक स्लिप द्यायची. मग काय फडावर गेलो आणि ट्रॅक्टरवाल्याला एक स्लिप दिली आणि तिथून निघालो. रस्त्याने जाताना माऊलीला लयच गरम होईल होतं, त्याच्यामुळे बर्माच्या वाडीच्या पाहुण्याने मोठं फॅन लावलेलं, पण ते फॅन बंदच होतं. फॅन बंद होतं त्याच्यामुळे माऊली लयच काळजी करत होता, पण माऊलीला म्हणलं तू लय काळजी करू नको, बर्माच्या वाडीच्या पाहुण्यांना सांगून आपण फॅन लवकरच चालू करू. मोहागावचे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांचा हा गुळ पावडर बनवणारा कारखाना आणि तिथून थोडंसं पुढे आलं की मोहेकर स्टील कारखाना आपल्याला बघायला भेटलेला. गावाकडच्या असल्या भारी निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजाच वेगळी. जिकडे बघन तिकडे शेतांनी हिरवीगार शाल पांघरलेली आणि एकदम शुद्ध अशी हवा. मोहागावातून शेळके दानुरा आणि शेळके दानुऱ्यातून कळंबमध्ये आम्ही पोहोचलो. कळंबमध्ये आल्यावर तर सगळ्यात अगोदर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला एक पूर्ण गोल राऊंड मारून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आलो महावीर हरचंद बालय यांच्या कापड दुकानात. आता कपडे फक्त माऊलीच घेणार होता, आम्ही घेणार नव्हतो. माऊली लगेच रागात येऊन आम्हाला म्हणला खाओ माँ कसम. माऊलीला म्हणलं अरे बाबा आम्हाला पण कपडे तुझ्यासोबतच घ्यायचे आहेत. मग काय अमरनं चटकीपट्या कारमाने पॅन्ट, जीन्स पॅन्ट आणि एक शर्ट पसंत केला आणि कपड्यांची खरेदी करून टाकली. आता माऊलीला एवढे कपडे दाखवलेले, पण माऊलीला काय कपडे पसंत पडत नव्हती, त्याच्यामुळे माऊली ह्या काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर नुसता पळतच होता. आज तर माऊली सरांनी मला त्यांचा PS बनवून टाकलेले. ह्या काउंटरवरून त्या काउंटरवर पळत होता, त्याच्यामुळे त्याच्या अंगावरले कपडे मीच घेऊन फिरत होतो. आता मंडळी तुम्हाला बलाई दुकानातला एक व्ह्यू दाखवतो. कपड्याची वगैरे भरपूर खरेदी केली, पण आता म्हणलं जराशी भूक लागली म्हणून आम्ही आलतो आपल्या कळमधल्या कोल्हापुरी भेळ सेंटरला भेळ खायला. तुम्हाला जर एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटीची भेळ आणि कचोरी जर खायची असेल तर आपल्या कळमधल्या कोल्हापुरी भेळ सेंटरला एकदा अवश्य भेट द्यायला लागते. भेळची ऑर्डर आल्या तर आम्ही तिघांनी मिळून भेळचा बुक्काच पाडून टाकलेला. तर मंडळी आजच्या पार्टमध्ये एवढंच, नंतर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.